छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि शंभू राजेंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण SRTL अल्ट्रा 2024 संपन्न झाली. त्यामध्ये आपल्या सर्व ग्रुपने जे काम केलं ते सर्व वाखाणण्याजोगं आहे. 2024 मध्ये SRT अंतर्गत 11 किलोमीटर, 25 किलोमीटर, 53 किलोमीटर या सर्व कॅटेगरी आणि 100 किलोमीटर कॅटेगरीमध्ये सर्व कॅटेगरीज मध्ये आपल्या रनर्सनी भाग घेतला आणि उत्तमरित्या ते फिनिशर झाले. त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन. आणि त्याचबरोबर जी सपोर्ट टीम होती, सपोर्ट टीम मध्ये असतील सायली पिलाने, सुमित साळुंके यांनी मदत केली, सपोर्ट केला. पहाटेपासून प्रणित जाधव असतील, शैलेश जाधव शिंदे असतील, सचिन मदने, आदित्य नानेवाडेकर, सचिन जगताप असतील, निखिल सूर्यवंशी, स्वाती मदने, शशिकांत कुलकर्णी, सारंग कुलकर्णी आणि आदित्य मदने असतील किंवा माया पांडे असतील, मंडल, महादेव जगताप, विठ्ठल असतील, विठ्ठल बिरादार, हर्षाली असेल, आर्यन असेल किंवा आणखी बरेच जण जे सपोर्टला होते. त्यामध्ये गणेशनी आपले 53 किलोमीटर केले आणि सपोर्ट सुद्धा केला गणेश भागवतने. राजेश सावंत त्यांनी तोरणा बेसच्या इथे म्हणजे सिमेंटचा रोड आहे तिथं मी सपोर्ट पाहिलं, म्हणलं छान उत्तम काम केलं. पुन्हा वेल्ल्यामध्ये पाहिलं. हे म्हणजे काम करणारी माणसं आहेत आणि त्यांनी छान काम केलं. किरण कुमार पाटील त्यांनी 34 किलोमीटर पर्यंत आले आणि तिथून पुढे त्यांनी सपोर्ट चालू केला. श्रीहरीचाही सेम 53 किलोमीटर मध्ये होता तो, त्यांनी छान कंप्लीट केलं आणि पुन्हा सपोर्टला लागला. राहुल 11 किलोमीटर करून त्याचं पुढचं सर्वांना सपोर्टसाठी राहुल होता त्यानंतर. आणि विशाल राठे असतील, सचिन शिंदे, सचिनने बारामतीवरून येऊन ही मॅरेथॉनसाठी स्पेशली आला. आपल्याच नांदेड सिटीमध्ये पूर्वी राहायचा. आता त्याने त्याचे 25 किलोमीटर केले आणि पुन्हा सपोर्टही चांगला केला. त्यामध्ये विष्णू सोमवंशी असतील, सचिन चांगले, यश लोखंडे, संतोष काळे, राकेश यादव त्यांनी 53 केलं आणि सपोर्ट केला. आर्य आवळे असतील, सुशीला असतील, हे सर्व सपोर्टला पूर्ण वेळ होते. म्हणजे ज्यावेळी शनिवारी मॅरेथॉन चालू झाली आणि त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपर्यंत आपण एकसाथच हे सर्वजण आले आणि प्रत्येकाने आपापलं रन कंप्लीट करून पुन्हा सर्वांना सपोर्ट केला. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामध्ये आता नाव घेतले त्यांनी 25 किलोमीटर केले, बऱ्याच जणांनी 53 केले. आणि आता आपण थोडस पार्टिसिपंट्स कडे बघू. तर पार्टिसिपंट्स होते सचिन मदने 100 किलोमीटर साठी होता, उल्हास नाझरे होता 100 किलोमीटर, आशिष मेरुकर 100 किलोमीटर, अल्पेश सोनी 100, राजकुमार लोखंडे 100, स्नेहल 100 ला होते, सुरेश सोनवणे 100 ला असतील, सुशीला 100 ला. या सर्वांचं 100 साठी जे प्रयत्न आटोकाट होते ते करत करत त्यांनी त्यांचे उत्तमरित्या मॅरेथॉन जी रेस होती ती त्यांची कॅटेगरी संपवली आणि सर्वांना आनंद झाला की त्यांचं उत्तमरित्या झालं. आता 53 किलोमीटर मध्ये कोण असतील तर आपला गणेश भागवत, प्रदीप महाजन, श्रीहरी, उमेश कोंडे, चांगदेव, रामचंद्र करणे, राकेश यादव, ऋतुजा माळवतकर, आयुष बिहानी, अभिनीत सिंग, आर्या आवळे. यामध्ये ऋतुजाने पोडियम घेतलं म्हणजे विनर झाली ती 53 किलोमीटर मध्ये. अभिनीत सेकंड पोडियम आलं त्याचं 53 किलोमीटर मध्ये आणि आर्या थर्ड आली, आर्या आवळे. आता पुढे आपण 11 किलोमीटरचे घेऊ कारण यामध्ये पार्टिसिपंट्स आपले थोडे कमीच होते. तर त्यामध्ये आलं सुरभी आली, तिने पोडियम घेतलं, थर्ड आली ती 11 किलोमीटर मध्ये. महेश तोडमल, प्रणित जाधव असतील, प्रणितने सपोर्टही केला आणि त्याच्या 11 किलोमीटर मस्त टाइमातही केले. जय बोरकर असेल, राहुल गायकवाड, आत्ता राहुलचं सांगितलं त्याप्रमाणे, चेतन खरात असेल, अमृता खरात असेल, मीना कुमावत असेल, या सर्वांनी त्यांचं 11 किलोमीटर एका विशिष्ट वेळेमध्ये उत्तमरित्या पूर्ण केलं. त्यांचं अभिनंदन. कारण ही जी कॅटेगरी आहे 11 किलोमीटर ही स्वतःला कंट्रोल करून
ठेवलेली व्यक्ती होती. हे सर्वजण 25 किलोमीटर वाले होते. पण त्यांच्या काही अडचणी असतील किंवा काही गोष्टी असतील, त्यामुळे त्यांना 11 मध्येच करायला सांगितलं आणि त्यांनी उत्तम केलं म्हणून त्यांचा पुढे सपोर्ट झाला. आता राहिली कॅटेगरी सगळ्यात जास्त पार्टिसिपंटची, ती म्हणजे 25 किलोमीटर. त्यामध्ये विक्रांत बनकर, उदय कदम, सिद्धेश जगताप, विष्णू सोमवंशी, संदीप कनोजिया, नारायण जावळे, शैलेश शिंदे, आदेश बोराटे, सुरेश पोळेकर, सचिन शिंदे, प्रशांत सगरे, सुरेश काटकर, आदित्य मदने, तनय कचरे आणि यश लोखंडे, चंद्रभागा वहिनी, गिरीश कर, सचिन चांदणे, गणेश रासने, अरुण कुमार जैन, अनिल सुरडकर, विकास पळीवाले आणि संतोष काळे. म्हणजे अशी मोठी जनता होती आपल्या 25 किलोमीटर मध्ये. आणि ह्या सर्वांनी एकदम उत्तम प्रकारे त्यांची 25 किलोमीटरची रेस संपवली आणि जवळपास सर्वच्या सर्व आपल्याकडे जे पुढची कॅटेगरी होती 53 किलोमीटर आणि 100 किलोमीटर, या सर्वांना सपोर्ट करायला आले. यातून एक गोष्ट आपल्या निदर्शनास आली की आपल्याकडचा प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच रन संपवतो किंवा स्वतःच रन बाजूला ठेवतो आणि इतरांसाठी धडपडतो. ही जी संघ भावना आहे हीच आपल्या ग्रुपला पुढे घेऊन गेली. आज सबंध SRT मध्ये आपल्या ग्रुपचं नाव काढलं जातंय, कारण की आपल्या ग्रुपचं कामच एवढं मोठ्या प्रमाणावर होतं. मग ते रात्रीचा सपोर्ट असो वेळेगाणीवरचा, किंवा 53 किलोमीटरच्या गल्ल्यामधला सपोर्ट असो, किंवा मग गुंजवणे गावातला 25 किलोमीटर संपल्यानंतरचा सपोर्ट असो, किंवा आणखी जो ऑनरूट सपोर्ट जो लागतो तो उत्तम प्रकारे होता. त्यामध्ये श्यामल मंडलचंही 100 किलोमीटर उत्तम प्रकारे झालं. माया होती म्हणून मलाही बरं वाटलं की तिने चांगला सपोर्ट केला. आणि आणखी बरंच काही कोण आणखी चुकून जर राहिलं असेल तर त्यांनाही धन्यवाद आणि अभिनंदन की तुमच्यामुळं ही रेस उत्तम प्रकारे झाली. आणि सर्व जो ग्रुप आहे आपला हा ऍज अ फॅमिली म्हणून काम करतो, याबद्दल मला कायमच एक चांगल्या भावना मनामध्ये असतात की अरे कुठंतरी या गोष्टीचं चीज होतंय की आपण वेळ देतोय आणि सर्वजण त्या पद्धतीने काम करतात. तर सर्वांचं पुनश्च अभिनंदन आणि पुढच्या रेससाठी तयार राहा. आता आपण टाटा अल्ट्रा करतोय 50 किलोमीटर आणि 35 किलोमीटर कॅटेगरीमध्ये आपण पळणार आहोत. तर सर्वांना अभिनंदन, शुभेच्छा आणि चलो गुड डे.